पंढरपूरच्या सांगोल्यामध्ये माण नदीला पूर आला। नदीला पूर आल्याने सांगोला कडलास वाहतूक ठप्प झाली। सांगोला ते महूद, सांगोला ते मेडसिंगी मार्गही ठप्प झालेला आहे। तर मान नदीच्या तीरावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। या ठिकाणची परिस्थिती ते दाखवतायत, पाहूया। सातारा जिल्ह्यातील म्हसवड भागामध्ये मान नदीच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे आपण आता सांगोल्यामध्ये आहोत। सांगोला तालुक्यातील मान नदी ही दुथडी भरून वाहत आहे। 1997 नंतर मान नदीचं हे अकराळ विक्राळ स्वरूप या ठिकाणी सांगोलकरांना पाहायला मिळतंय। सांगोला तसा दुष्काळग्रस्त सांगोला तालुका म्हणून ओळखला जातो। मात्र मे महिन्यापासून सुरू असलेल्या या पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे। आता राजेवाडी तलावातून 8700 क्युसेक्स वेगाने पाणी मान नदीमध्ये सोडल्याने सांगोला तालुक्यातील मान नदीकाठच्या शेतीमध्ये पाणी गेलेलं आहे। काही मंदिरांना देखील वेढा पडलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकताय, तिथे महादेवाचं मंदिर आहे। वाडेगावच्या महादेव मंदिराला देखील या ठिकाणी मान नदीचा वेढा पडलेला आहे। मान नदीच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे आणि एकंदरीतच सांगोल्याचं प्रत्येक नदी असेल, तलाव असेल, ओढे नाले सगळे दुथडी भरून वाहत आहेत। सांगोल्याला देखील अतिवृष्टी झाली होती आणि त्याचाच परिणाम आज सांगोल्यामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।